भारतभूमीचे लटके तोडण्यासाठी भारतावर बरेच असे आक्रमण झाले. अलेक्झांडरपासूनच्या आक्रमणाची नोंद आपल्या इतिहासामध्ये सापडते आणि भारतातील भूमी काबीज करणे, त्याचबरोबर भारतामध्ये जी काही संपत्ती दडली आहे ती काबीज करणे हा प्रमुख उद्देश होता भारतावर केलेल्या आक्रमणाचा. परंतु ही व्याख्या 700 शतकापासून बदलली. 700 शतकापासून जी काही यावनी आक्रमणं भारतावर झाली, या यावनी आक्रमणाचा भूमी काबीज करणे, येथील संपत्ती लुटणे, त्याचबरोबर भारतामध्ये इस्लाम वाढवणे आणि इथल्या धर्मामध्ये ढवळाढवळ करणे हा देखील उद्देश राहिलेला आहे. मित्रांनो, ज्यावेळेस मोहम्मद शाह अब्दालीचं आक्रमण भारतावर झालं, यांनी प्रचंड प्रमाणामध्ये येथे नासधूस केली. त्याचबरोबर हे आक्रमण केवळ राजाच्या विरोधात नव्हतं, तर हे आक्रमणं, यावनी आक्रमणं येथील जनतेच्या विरोधामध्ये, येथील सामान्य माणसाच्या विरोधामध्ये आणि त्यांनी केलेल्या क्रूर कृत्यामध्ये देखील दडलेलं होतं. म्हणजेच एखाद्या राजाला पकडून त्याचं राज्य काबीज केल्याच्या नंतर सामान्य जनतेला देखील या यावनी आक्रमणाने त्रास दिलेला आहे. परंतु अशा प्रकारच्या आक्रमणाला थोपवण्याचं काम येथील राजाने देखील जबरदस्त पद्धतीनं केलेलं आहे. मित्रांनो, त्यातीलच एक महान राजा म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाणने तब्बल 10 वेळेस मोहम्मद घोरी याला सोडलेलं होतं, त्याला जीवदान दिलेलं होतं. परंतु त्याच्याच सासऱ्याने म्हणजेच जयचंदने फितुरी करून पृथ्वीराज चव्हाण याला मोहम्मद घोरी याच्या हातात सोपवण्याचं काम केलं आहे. तुम्हाला प्रश्न पडत असेल की या जयचंदाचं पुढे काय झालं. मुळात पाहता जयचंद हा पृथ्वीराज चव्हाण यांचा सासरा होता. म्हणजे ज्यावेळेस घोरीचे आक्रमण पृथ्वीराज चव्हाण याच्यावरती होत होती, 10 वेळेस ही आक्रमण झाली आणि 10 आक्रमणामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी घोरीला पाणी पाजून पकडून जीवदान देऊन सोडलं होतं. आणि याच काळामध्ये जयचंदाची कन्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती भाळली आणि आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन, म्हणजेच जयचंदाच्या विरोधात जाऊन तिने पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी लग्न केलं. जयचंदला पटली नाही. एका गोष्टीचा द्वेष काढण्यासाठी संपूर्ण देश त्याने वेठीस लावला आणि राज्यामध्ये घुसणाऱ्या वाटा जयचंदने घोरीला दाखवल्या आणि पृथ्वीराज चव्हाण पकडले गेले. ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण पकडले गेले त्यावेळेस घोरीने विचारलं की मी आता तुमच्यासोबत कशा पद्धतीनं वागू. त्यावेळेस की मी तुला 10 वेळेस सोडलं आहे, तू किमान 1 वेळेस सोडलं पाहिजे. मित्रांनो, पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आदर तर आहेच, परंतु त्यांनी मोहम्मद घोरीला 10 वेळेस सोडले म्हणजेच हा एक राष्ट्रद्रोहच म्हणावा लागेल. कारण की ज्या घोरीने येथील सामान्य जनतेला सोडले नाही, सामान्य जनतेला देखील जर्जर करून मारले, त्या घोरीला आपले औदार्य सिद्ध करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी 10 वेळेस सोडले. परंतु मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणला एकदा सोडले नाही. ज्यावेळेस पकडले त्यावेळेस ठार मारले. आणि पुढे प्रश्न निर्माण होतो, जयचंदाचं काय झालं. तर जयचंदाला देखील काकडी सोलावी या पद्धतीने घोरीने सोडून काढलं आणि राज्याच्या वेशेवरती टांगलं आणि तो म्हणला की जो माणूस स्वतःच्या जावयाचा झाला नाही तो माझा होईल का. अशा पद्धतीने ह्या फितुराची अवस्था देखील मोहम्मद घोरीनं केलेली दिसून येते.